नमस्कार. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजकार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी काश्मीर उल्हास गुप्ते डोंबिवली पश्चिम माझ्या शेतकऱ्याची व्यथा दिलेल्या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा आहे मोठी एका गरीबाची कथा. ऐकात येती अश्रू निसर्गात आहेत पशु. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा. एक होता गरीब शेतकरी तो पहाटे लवकर उठून तो जमीन नांगरायचा आपल्यासाठी. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा. दिवस रात्र एक करून तो आपल्यासाठी शेतात राबायचा. न पाऊस पाहिला न उन्हाच्या झळी आनंदाने कष्टाने काम करी तो आपल्या घरी. कष्टात बुडाला तो आता कष्टाने पीक कापणी केली. चून भाकरी खाऊन त्याने दिवसाची रात्र अपार कष्ट केले. नव्हते त्याच्याकडे कोणते साधन त्याच्या जोडीला होते त्याचे 2 मित्र. बैलांची पूजा बैल पोळासणी केली. पावसाची वाट त्याने आतुरतेने पाहिली. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा. आता आले नवे तंत्रयुग घेतली जागा तंत्रज्ञान ट्रॅक्टरने हो आता. ह्या गरीबाला विसरला हो तुम्ही साथ पदोपदी दिली त्याने तुम्हाला. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा. मोबदल्याचा विचार कधी नाही त्याने केला. आला कोरोना रोग जरी हो कधी संकटे पूरस्थिती निर्माण झाली आधी तो नाही डगमगला कधी. ऐका माझ्या शेतकऱ्याची व्यथा. मांडली हो आता मी ही कथा. आजारपणामुळे तो गेला देवा घरी आता आठवते त्याची ही कहाणी. धन्यवाद.